जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ। नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी कालिकानंदनाथ आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण एका विषयाची माहिती घेणार आहोत। अत्यंत विषय जिव्हाळ्याचा आहे सगळ्यांच्या। तो विषय म्हणजे मंत्र। मंत्र म्हणजे काय? तर मित्रांनो, मंत्र म्हणजे मंत्राचं जसं तुम्ही व्याख्याशास्त्र ग्रंथात जर बघितली तर शास्त्र वेद असं सांगतात की मननात त्रायते इति मंत्र। मंत्र म्हणजे ज्याचं मनन केल्याने माणूस तरून जातो त्याला बोललं जातं मंत्र। तर विषय तर क्लिअर आहे। मंत्र कशासाठी? तरण्यासाठी। तरण्यासाठी म्हणजे काय? कशातनं तरण्यासाठी? भवसागरातनं तरून जाण्यासाठी मंत्र उपयुक्त आहे। मंत्रांनी भवसागरातनं माणूस तरून जातो असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे। तर त्याच्यानंतर ना मंत्राबद्दल माहिती आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे। कारण की मंत्राच्या नावाखाली सध्या महाराष्ट्रामध्ये आणि इतर सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा विविध तीर्थक्षेत्रांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आदान प्रदान केली जाते। आणि ह्याचा स्रोत बहुतेक वेळा धन हा असतो। आर्थिक देवाणघेवाण होऊन त्याच्या माध्यमातून मंत्र प्रदान हे केले जातात। आणि काही ठिकाणी सुवर्ण सुद्धा याच्या बदल्यामध्ये घेतलं जातं की गुरुदक्षिणा म्हणून काही ठराविक ग्रॅम तोळे काय असेल सुवर्ण घेतलं जातं। तर सर्वप्रथम आपण हा विषय क्लिअर करू की गुरुदक्षिणा म्हणून एखादा व्यक्ती सुवर्ण घेत असेल, पैसे घेत असेल, दक्षिणा घेत असेल तर ते धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातनं ते चुकीचं पण नाही। ते चुकीचं नाही, कारण की तो व्यक्ती जो तुम्हाला दीक्षा वगैरे देणार असेल तर त्याचा अधिकार आहे की त्याचा गुरु शिष्य रूपात तुम्हाला स्वीकार करण्यासाठी तो काय मूल्य ठेवतोय तो त्याचा वैयक्तिक विषय। प्रत्येकाचा हे व्यक्ती स्वातंत्र्य आणि ते आहे। प्रत्येकाला गुरुला अधिकार तेवढा शास्त्राने दिलेला आहे गुरुदक्षिणा घेण्याचा, आणि त्याच्यामध्ये काही पाप नाही असं आहे। म्हणजे शास्त्रामध्ये त्याला काय पाप अंतर्गत ते मोडत नाही, ते त्याचा अधिकार आहे। अधिकाराचा विषय तो गुरुचा आणि शिष्यांचा। गुरुचा दक्षिणा मागण्याचा गुरुला अधिकार आहे, तसा शिष्यांना ज्ञान मागण्याचा अधिकार आहे। शिष्याने गुरुला ज्ञान मागू शकतो, विद्या मागू शकतो, हा अधिकार शिष्यांना शास्त्राने दिलेला आहे। आणि शास्त्राने असं सुद्धा निर्देश केलेले आहेत कडक शब्दामध्ये की गुरुनी शिष्याची पात्रता असल्यानंतर त्याला ते ज्ञान अवश्य दिलंच पाहिजे। जर नाही दिलं तर गुरुला दोष लागतो असं पण शास्त्रामध्ये आहे। विषय क्लिअर झाले। आता व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश म्हणजे कारण काय की गुरुला पाहिजे तुमच्याकडून दक्षिणा। तो विषय जो तुम्हाला पण माहिती, त्यांना पण माहिती। ह्यात काय क्रिटिकल विषय असा काय नाही, गुंतागुंतीचा विषय त्याच्यामध्ये काय नाही। विषय गुंतागुंतीचा आहे मंत्राचा, त्यामुळं तो विषय क्लिअर करणं गरजेचं आहे। कशासाठी क्लिअर करणं गरजेचं आहे? कारण की बऱ्याच वेळेला तुमच्यापाशी असलेल्या अर्धवट ज्ञानाचा फायदा उचलून कुठलाही व्यक्ती, अपात्र व्यक्ती गुगलवर सर्च करून किंवा पुस्तकं वगैरे एखादे बघून त्या पुस्तकातला मंत्र उचलून तुमच्या त्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि तसं आपण पाहिलेलं आहे बऱ्याच वेळा की गुरुनी शिष्याला असे स्वतः त्याचं न पुरस्चरण करता, स्वतः त्याचं अनुष्ठान न करता शिष्यांना मंत्र दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे शिष्यांची हानी सुद्धा झालेली। असा एक व्यक्ती आपल्या परिचित आहे आणि आपला शिष्य सुद्धा तो झालेला आहे की त्याला पूर्व आश्रमीचे जे ते गुरु होते त्यांनी एका महाविद्येचा मंत्र त्याला दिला होता, भगवती ताराचा मंत्र दिला होता, परंतु पूर्ण विधिविधानच त्यांच्यापाशी नव्हतं। तर त्या व्यक्तींना त्याचा भयंकर त्रास सुद्धा झालेला आहे। तर असं सुद्धा घडलेलं आहे। तर त्याला काय घडलं, कशाचा त्रास झाला, ह्या गोष्टी बोलून आणखीन व्हिडिओ जास्त लांब करण्याचं काही प्रयोजन आढळून येत नाही। पण जर वेळ आली तर आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ अवश्य बनवूया, जर तसे सबस्क्रायबरांनी मागणी केली तर मित्रांनो, आता मंत्र म्हणजे काय? मंत्रामध्ये मूळ प्रकार तसे मूळ प्रकार आहेत दोन। मंत्रामध्ये मूळ प्रकार दोन आहेत मेन, तसे उपप्रकार अनेक आहेत। मूळ प्रकार दोन म्हणजे नाममंत्र, बीजमंत्र, हे दोन प्रकार प्रमुख
आहेत कशामध्ये, मंत्रामध्ये. त्याच्यानंतर उपप्रकार अंतर्गत जर तुम्ही गेला तर माला मंत्र. माला मंत्र म्हणजे काय, त्याच्यामध्ये भगवंताचं किंवा देवी देवतेचं नाव पण असतं आणि बीजाक्षर सुद्धा असतात, त्याला बोललं जातं माला मंत्र. 22 अक्षरांपेक्षा जास्त असलेला मंत्र हा माला मंत्र माला मंत्र अंतर्गत येतो. 22 अक्षरांपेक्षा जास्त अक्षर असलेला, 22 अक्षरांपेक्षा कमी असलेला मंत्र हा मूल मंत्र संज्ञेत येतो. आणि बीजाक्षर हे एक अक्षरच असतं, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यासोबत शाबर मंत्र सुद्धा आहेत. शाबर मंत्र हे आपल्या बोली भाषेवरती नाथ संप्रदायामधल्या सिद्धांनी बनवलेले आहेत आणि ते त्यांनी सिद्ध केलेले आहेत. ते शाबर मंत्र पण आहेत, परंतु ते षटकर्म किंवा शांतिकर्म, पुष्टिकर्म इत्यादी क्रियेसाठी ते वापरले जातात शाबर मंत्र. मूळ विषय आता ते शाबर मंत्र गुरु हा शिष्यांना देत असतो, त्याच्यामध्ये काही विषयच नाही. शाबर मंत्र म्हणजे हा आता एक ओघाने जर गोष्टी आल्या तर त्या गोष्टी क्लिअर करणं आवश्यक मला वाटतं. शाबर मंत्राबाबत एक सांगतो. मंत्र कधी काम करतो आणि कधी काम करत नाही. उदाहरणार्थ तुमच्यापाशी एक मंत्र आहे, हनुमानाचा मंत्र आहे तुमच्यापाशी, शाबर मंत्र आहे, पण तुम्ही हनुमानाची उपासनाच केलेली नाही, बजरंगबलीची उपासना तुम्ही केलेली नाही आणि तुम्ही त्या मंत्राचा उपयोग करताय, नाही तुमचं मंत्र तो काम करणार. मंत्राने काम करण्यासाठी तो देवता तुमच्यापाशी उपस्थित पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. ते अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. तुमच्यापाशी देवता उपस्थितच नसेल तर तुम्ही मंत्र कसा काम करणार तुमचा. उदाहरणार्थ ह्या ठिकाणी एखादा व्यक्ती उपस्थित आहे आणि मी जाऊन सांगितलं ए जा एक ग्लास पाणी घेऊन ये, तर ती व्यक्ती जाऊन ग्लासभर पाणी घेऊन येईल, कारण की तो माझ्यापाशी आहे उपस्थित, तो तर ती काम करेल. तसं तुमच्यापाशी जर तो देवताच उपस्थित नसेल, तुम्ही त्या देवतेची साधना केली नसेल, आराधना केली नसेल, ते देवतेचे तुम्हाला दृष्टांतात दर्शन झालेले नसतील, तर तुम्ही त्या देवतेचे मंत्र कसे वापरू शकता. मुळात देवतेने तुम्हाला दृष्टांतामध्ये येऊन, स्वप्नामध्ये किंवा ध्यानामध्ये येऊन वचन दिलेलं असणं आवश्यक आहे की मी तुझ्या सोबत आहे, म्हणून मी तुझ्या सोबत आहे, किंवा मी तुझं काम करायला तयार आहे, किंवा असं काही संकेत या टाईप तुम्हाला वचन दिलेलं असणं आवश्यक आहे. त्रिवाचा बोलत्यात 3 वचन. तर असं पण आहे मित्र. तर मला काय सांगायचे ते समजलं असेल तुम्हाला. तर ते मंत्र काम करतो. तुमच्यापाशी नरसिंहाची भक्ती असेल, नरसिंहाचे तुम्हाला दृष्टांत असतील, तुम्ही नरसिंहाचे मंत्र वापरू शकता किंवा सिद्ध करू शकता. सिद्ध मंत्र झाल्यानंतर ना ते देवतेचं ध्यानात दर्शन होणे, स्वप्नात दर्शन होणे किंवा तुम्हाला वचन वगैरे मिळणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट. तेव्हा तुम्ही त्या मंत्र वापरू शकता. जर नसेल होत तसं, तुम्हाला दृष्टांत येत नसतील, तुम्हाला तसं वचन होत नसेल, तर ते मंत्र तुमचा काम करणार नाही. झाला साबर मंत्राचा विषय क्लिअर. साबर मंत्रावरती काम कोण करतं? साबर मंत्रावरती भूत प्रेत पिशाचेही कामं करतात. भूत प्रेत पिशाचे कामं कशी करतात? कारण की ज्यावेळेला तुम्ही तो साबर मंत्र असेल जपत असता, शाबर मंत्र जपल्यानंतर नवनाथांचं, मच्छिंद्रनाथाचं आणि वेताळाचा जो करार झालेला आहे, करार जे मच्छिंद्रनाथाचं आणि वेताळ महाराजांचं जे युद्ध झालं होतं, त्या युद्धामध्ये मच्छिंद्रनाथांनी वचन घेतलेले वेताळाकडून की माझ्या शाबर मंत्राला सहाय्य व्हायचं म्हणून. त्यावेळेला वेताळांनी सांगितलेलं की ज्या ठिकाणी तुमचं शाबर मंत्र हे जे जपले जाते शाबरी मंत्र, त्यावेळेला त्या ठिकाणी आमचे भूत प्रेत पिशाचे असतील उपस्थित, तर ते येतील, मंत्राच्या अधीन होतील आणि ते कार्य करतील. तर हे तर क्लिअर झालं तुम्हाला. मंत्र आणि काम करतं, मंत्राच भूतप्रेत पिशाचे जाऊन काम करतात, परंतु भूतप्रेत पिशाचे काम करण्याच्या आधी तुमच्या इष्ट देवता, मंत्राचा जो देवता आहे तो तुम्हाला दृष्टांत त्याची होणे, साक्षात्कार होणे ही एक आवश्यक गोष्ट आहे, महत्वाची पायरी आहे ती. साबर मंत्राचा विषय समजला तुम्हाला. आता आपण विषय घेऊ नाममंत्र. नाममंत्र हे अत्यंत प्रभावी मानले जातात आणि विना साईड इफेक्ट मानले जातात. नाममंत्राचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. नाममंत्रनी बहुसागर तरुण गेलेले मोठे मोठे सिद्ध साधू ह्या जगामध्ये आहेत आणि नारद मुनींनी, साधू संतांनी ह्या नाम महिमा अत्यंत मोठ्या प्रमाणात सांगितलेला आहे. तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, येथे काही कष्ट न लगती, असं सुद्धा संत ज्ञानेश्वर रायांनी म्हटलेलं आहे. कारण की नाम मंत्रामध्ये तुम्हाला जास्त कुठल्या कर्मकांडाची आणि विधी नियमाची गरज पडत नाही. तुम्ही शुद्ध असा, अशुद्ध असा
तुम्ही पवित्र अवस्थेत अपवित्र अवस्थेमध्ये तुम्ही नाम मंत्र जपू शकता, त्याचा काय साईड इफेक्ट तुम्हाला होत नाही. नाम मंत्राने माणसं तरुण गेल्यात ह्याचं प्रमाण जर द्यायचं झालं तर तुम्हाला सांगत की साधू संतांनी तर सांगितलेलंच आहे. हरी 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 हा मंत्र शिवाचा, हे सुद्धा हरिपाठामध्ये उल्लेख आहे नाही का. परत आत्मद शिवाचा रामजप, वेदांची ही बीजे हरी हरी अक्षरे, वेदांची ही बीजे हरी अक्षरे दोन्ही, हे साधू संतांनी ही सांगितलेलं आहे. की त्यांचं काय सांगण्याचं त्यांचं तात्पर्य काय की परमेश्वराचं नाव घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला ती ही होतं. हे झालं वैष्णव मार्गातलं. वैष्णव मार्गामध्ये नाम मंत्राला जास्त महत्व दिलेलं आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा मंत्र आहेत वैष्णवमध्ये, परंतु ते महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात आहे, बाहेर आहे ते देतात मंत्राची, विष्णू मार्गातल्या मंत्राची दीक्षा. महाराष्ट्रामध्ये ते कमी आहे. तर पुढचा विषय नाम मंत्राने तरुण गेलेल्याची उदाहरणं म्हणजे अजून एक सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर ह्याचं उदाहरण अजामिळ. जाणता किंवा अजाणता नाम घेतल्याने सुद्धा तेही होतं काय, त्याचा प्रभाव ते दाखवतं. तो मृत्यूच्या शय्येवर असताना त्यांनी स्वतःचा जो ही होता, 2 मिनिटं आता व्यवस्थित, तर मृत्यूच्या शय्येवर असताना त्यांनी काय केलं होतं, त्यांनी एका पोराचं नाव नारायण ठेवलं होतं. नारायण असा तो बोलला होता. मृत्यू यमदूत त्याला दिसल्यानंतर ज्यावेळेला मरायच्या टायमाला, त्यावेळेला परमेश्वराचं नाम मरताच्या क्षणी त्याच्या मुखात आल्या कारणास्तव त्याला यमदूतांच्या तडाख्यातनं विष्णूच्या दूतांनी येऊन वाचवलं होतं आणि त्याला खिचून आणलं होतं. नरकापासून जाण्यापासून, नरकामध्ये नेण्यापासून रोखलं होतं. असं हे भागवत ग्रंथामध्ये या संबंधी कथा आपल्याला आढळून येते. त्या ठिकाणी प्रल्हाद नारायण नारायण म्हणून तो सुद्धा तरला. तर नाम मंत्र एक प्रभावी आहे आणि साधकाची कुठल्याही साधनेची सुरुवात ही नाम जपानीच करणं सोयीस्कर असतं, सेफ असतं, सुरक्षित असतं. तर सेफ आणि सुरक्षित असं मी का बोललो हे पण तुम्हाला मी सांगतो. असं का मी शब्द प्रयोग करतोय की सेफ आणि सुरक्षित. नाम मंत्र काही लोक क्रिएट करतात, क्रिएट करण्यात ते तुम्ही पण करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणाकडून घेण्याची ती गरज नाही. घेतली तुम्ही एखाद्या गुरुकडून जर त्याचं अनुग्रह, चांगली गोष्ट आहे. आणि जरी नसेल तुम्हाला गुरु एखादा भेटला, तुम्हाला तुमच्या देवची अंबिका, समजा हे दैवत आहे तुमचं अंबिका, श्री अंबिका आहे नमः, किंवा प्रणव, तुम्ही जर प्रणवाचा अधिकार असेल तुम्हाला प्रणव लावण्याचा नाही का, तर तुम्ही त्याच्या पुढे प्रणव लावून तुम्ही त्या देवीचं नाव पुढे विभक्ती लावून ते नमः करू शकता. आता प्रणव काय असा ओपनली मी काय उच्चार करत नाही. OM इंग्लिशमध्ये म्हणजे प्रणव, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. प्रणव मंत्र असा बोलण्याची गोष्ट नाही. तो मंत्र वेदांचं बीज आहे. वेदाना प्रणव बीजम म्हणलंय शास्त्रामध्ये. तर प्रणव मंत्र हा एक बीज मंत्रच आहे, परब्रह्म बीज आहे ते. तर ते असं ओपनली सांगायचं नसतं. आजकाल लोक ओपन सांगतात, ते काय गांभीर्याने घेत नाही. आजकाल आपण बघतो गायत्रीचे जे लोक साऊंड लावतात आणि ते ऐकत बसतात. अरे तसं नाहीच आहे, ते गुप्त गोष्टी आहेत त्या. ते गुरु शिष्याच्या, गुरुनी वाऱ्यापासून सुद्धा लपून शिष्याच्या कानामध्ये फुकायच्या त्या गोष्टी येतं आणि त्या गोष्टींची कीर्तन व्हायला लागल्यात, ते चालायला लागत साऊंड. हे चांगलं नाही, हे पाप आहे, पाप. म्हणजे ही जी गुप्त आहे ती गुप्त ठेवलं पाहिजे. इथं शास्त्राने उल्लेख केला की गुप्त गोपनीय ठेवा, तर गोपनीय ठेवायची, हे मला सांगायचं. तर मी सांकेतिक भाषेत तुम्हाला सांगितलं की काय, तर ते OM हा शब्द लावून तुम्हाला अधिकार असेल, तुम्हाला तुमची मुंज झाली असेल, तुम्हाला वैदिक प्रणव म्हणण्याचा अधिकार जर असेल तर तुम्ही हे लावून करू शकता. ज्यांना अधिकार नाहीये त्यांनी मायाबीज लावा. मायाबीज लावून मायाबीजचा स्वर्ग, मायाबीजचा अधिकार सगळ्यांनी शास्त्राने सगळ्यांना दिलेला आहे. आणि मायाबीज हे देवीचं बीज, मायाबीज म्हणजे देवी प्रणव. तर देवीचा प्रणव जपण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, तिथं कुणालाच निर्बंध नाहीत. देवी प्रणव आणि ते लावून तुम्ही पुढे त्या देवाचं नाव घेऊन विभक्ती लावून तुम्ही तो जप करू शकता. मग तुम्ही त्या त्याच्या पुढं मायाबीज म्हणजे काय, HREEM, HREEM म्हणजे मायाबीज. तर ते ऍक्च्युली मायाबीजचं पण मायाबीज हा अधिकारी व्यक्तीकडून घेण्याचा प्रघात आहे.
मनाने वापरण्याचा प्रघात नाही. तुम्हाला तो अधिकार सगळ्यांना आहे, जरी मुंज झाली नसेल तरी, परंतु तो तुम्हाला एखाद्या अधिकृत व्यक्तीकडून तो घ्यावा लागेल. अधिकृत व्यक्ती म्हणजे तो एकतर तुमच्या गावातला नवचंडीचे पाठ करणारा ब्राह्मण तरी असावा किंवा तंत्र मार्गामध्ये पूर्ण अभिषिक्त साधक असावा. त्या दोघांना अधिकार आहे त्या गोष्टी देण्याचा. ती रहित कोणाला त्याचा अधिकार नाही. ब्राह्मणाला गायत्रीचा अधिकार असल्या कारणास्तव त्याला अधिकार आहे तो देण्याचा. तुम्ही गावातल्या तुमच्या ब्राह्मणाकडून ते घेऊ शकता. लांब लांब जाऊन तुम्हाला लय मूल्य देण्याची काय गरज नाही. तुम्ही गावातल्या ब्राह्मणाकडून त्याला गुरुदक्षिणा देऊन, असं नाही की फुकट घ्यायची. तुम्ही फुकट घेतलेली गोष्ट विद्या फळत नसती. तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे त्याला दक्षिणा द्या आणि त्याच्याकडून तो घ्या. त्याने जर तुमच्यावर कृपा केली, दया केली, तर ते तुम्हाला तो मायाबीज लावून मंत्र तयार करून देऊ शकतो, नाम मंत्र. तर ते सुद्धा स्ट्रॉंग काम करतं. त्याच्यानंतर आता सांगितलं तुम्ही विभक्ती कशी लावायची. अंबिकाय नमः, कालिकाय नमः. कालिका ही महाविद्याची, तर मंत्र वेगळे ते सोडून द्या. जानुबाई देव्ये नमः, देव्ये नमः असं पण लावू शकता. भवानी देव्ये नमः, काळूबाई देव्ये नमः, भवानी देव्ये नमः, तुकाई देव्ये नमः लावून ते करू शकता. साधं सरळ सोपं आहे ते. हे झालं मंत्र कसा असतो आणि कसा रचला जातो. नाम मंत्र बोलतोय मी. बीजमंत्र रचले जात नाहीत. बीजमंत्र रचले जात नाहीत. बीजमंत्र हे शाश्वत आहेत. बीजमंत्रांचे ऋषी आहेत की त्यांना त्या मंत्राचा साक्षात्कार झाला. बीजमंत्राचे ऋषी आहेत, त्यांना त्या मंत्राचा साक्षात्कार झाला. आता मी बघतो काही लोक माझ्यापाशी येतात, म्हणतात आमची काळूबाईची ज्ञानमाळ झाली. आणि ती काळूबाईची ज्ञानमाळ झाली म्हणतात बीजमंत्र मिळाला का. म्हणतात आम्हाला बीजमंत्र गुरुनी दिलाय, कानामध्ये फुकलाय. त्यांना जर विचारलंय की तुम्हाला किती अक्षर बीजमंत्र दिलाय, तर ते असे बोट मोजायला चालू करतात. ते कळतं मला लगेच की काय ह्यांना कसा काय म्हणतात त्याला फसवलं गेलंय, किंवा काय म्हणतात त्याला गांडा घातलाय, किंवा काय म्हणतात त्याला हे कसं चुत्या बनवलंय ह्यांना. म्हणजे थोडक्यात शब्द नाही वापरला पाहिजे सोशल मीडिया असा, पण वापरतो मी. मूर्ख बनवलं गेलं. यांना कसं मूर्ख बनवलं गेलंय हे याच्यावर कळतं की ते बोटाव मोजतात की किती अक्षर. अरे तुम्हाला माहितीच नाही. बरं ठीक आहे, तिथं मी आणखीन पुढे खोलात जर विचारतात मग मंत्राचा ऋषी कोण आहे तुमच्या. म्हणजे मंत्राला ऋषी असतो म्हणलं. हा बीजमंत्र ना, ऋषी सांग. ऋषी नाही सांगतायत त्यांना. म्हणलं मंत्राचं ऋषी सांग. हृदयादी न्यास कसे आहेत ते सांग. षडंग न्यास नाही का सांग, नाही सांगतायत. करन्यास सांग, नाही सांगतायत. तर त्याला न्यास माहिती नाही, त्याला कवच माहिती नाही, त्याला मंत्राचा ऋषी माहिती नाही, मंत्राचा देवता माहिती नाही, मंत्राचा कीलक माहिती नाही. मग तो कसला मंत्र. जर तुमच्यापाशी गाडी आहे, तुमच्या गाडीला जर स्टिअरिंग नाही, तुमच्या गाडीला ब्रेक नाही, तुमच्या गाडीला ऍक्सिलेटर नाही, गिअर बॉक्स नाही, काय नाही, म्हणतात ही गाडी आहे, कोणी विश्वास ठेवेल त्याच्यावर. नाही ठेवू शकत. आणि मग ही अशी जी लोक येतं ही जी अशी अर्धवट ज्ञान घेतलेली, ह्यांची मोठी फजिती होती. अशा एखाद्या प्रगाढ असा साधक जर समोर आला, प्रकांड त्या मार्गातला साधक, आणि प्रचंड साधक एखादा जर पुढे असेल, तर तो लगेच तुम्ही तिथं टिकूच शकत नाही. तुम्ही लगेच निघूनच जाणार. तुम्हाला तुमचं कळणार तुम्ही किती पाण्यात येते. मला काय म्हणायचंय. आणि जीवनातली सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट ही की तुम्ही सिंह नाही, तुम्ही फक्त सिंहाचं पांघरून घेतलंय आणि तुमच्या पुढे खरोखरचा सिंह आला. तिथं तुमची चार लोकात बुबडी वळली. ह्याच्यासारखं जीवनात लाजिरवाणं दुसरं काही नाही, लक्षात घ्या. म्हणून एक सांगतो, मग तुम्ही जीवनात काही करा पण एक नंबर करा. तुम्ही जोड खाऊ नका कोणाचं, नाही का, हे मला सांगायचं. तुम्ही फिटर काम करत असाल तर फिटर असं बना तुम्ही की तुमचं बोर्ड दाखवायची जागा नाही राहिली पाहिजे की ही हाय काय येतं तुला, काय दाड्या केल्या का इतके दिवस, नाही का हजामती केल्या का, काय गोट्या खेळला का. हे तुम्हाला जर एखादा म्हणत असेल की ही काय केलंय तू, नाही का, ही तुला येत नाही, मग काय इतके दिवस गोट्या खेळला, अपमानास्पद गोष्ट आहे. तुम्ही समजा एक इलेक्ट्रिशियन असताल, तुम्हाला एखादं काम तुम्ही तुमच्या कामात तरबेज पाहिजे, हे मला मानायचं की तुमच्या जे काम तुम्ही करताल त्यात तुम्ही तरबेज पाहिजे. त्याच्यामध्ये जर तुमच्यावर कोण बोट दाखवत असेल तर ते लाजिरवाणी गोष्ट सगळ्यात मोठी. त्यांनी ती नाही काम करावं मग येत नसेल तर.
एक तर आलं तर पूर्ण आलं पाहिजे व्यवस्थित, नाही तर त्यांनी त्या नादाला लागूच नाही, असं माझं मत आहे. अर्ध कच्च नाही, अर्ध हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजर, हे शास्त्र सांगितलंय शास्त्र ग्रंथामध्ये. हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजर, अर्धवट ज्ञान हे विनाशाला कारणीभूत होतं. म्हणून त्यातले ज्या आता मंत्रांच्या बाबतीत झालं, मंत्र का डेंजर आहे आता हे सांगतो. मंत्र डेंजर असतात आणि फलदायी पण असतात. मंत्र नाम मंत्रामध्ये एक विषय असतो, तिथं प्रेमाचा विषय असतो. नाम मंत्राने तुम्ही जो देवता तुमचा आहे तो तुमच्यापाशी येतो, परंतु प्रेमाने येतो. प्रेमाने तुम्ही नाम जपताय तो प्रेमाने तुमच्यापाशी येईल. बीज मंत्रात तसं नाही. बीज मंत्राधीन दैवतम शास्त्राने सांगितलेले, देवता ह्या मंत्राच्या अधीन राहत असतात, लक्षात घ्या. मग देवता मंत्राच्या अधीन राहत असल्या कारणास्तव कुठल्या देवतेला वाटेल की कुणाच्या अधीन राहावं म्हणून देवता काय करतात की देवता तुमच्या मंत्र साधनेत विघ्न आणायला उत्पन्न चालू करतात. मंत्र जसं एक मी अगोदर पण सांगितलेली ही गोष्ट, तुम्ही जर एखादी कंपनी चालवत असता तर तुमच्या कंपनीला सिक्युरिटी असते. तुमच्या गावामध्ये गावाचं संरक्षण करण्यासाठी पोलीस चौकी असते का नाही? तुम्ही जी काही गोष्ट एखादी ठेवली तर त्याला सुरक्षा नेमलेली असते. तसं मंत्र हा देवतेचं स्वरूप आहे, लक्षात घ्या. मंत्राचं रक्षण करण्यासाठी हजारो योगिन्या, हजारो नाही करोडो योगिन्या, फक्त 64च नाहीत मित्रांनो. योगिन्या करोडो योगिनी आहेत, करोडो भैरवी आहेत, यक्षिण्या आहेत. सूक्ष्म जगतामध्ये, लौकिक जगतामध्ये नाही, सूक्ष्म जगतामध्ये या जगाचे अनेक पैलू आहेत. हे जग दिसतं एवढंच अस्तित्वात नाही, हे मी सांगतोय तुम्हाला. हे जग तुम्ही आता जे जग बघताय हे एवढंच नाही, तुम्ही एक कला बघताय. ह्या जगाची फक्त एक कला आहे ती. हे जग तुम्ही मायक्रोस्कोप मधनं बघितलं तर हे संपूर्ण नजारा बदलून जाणार आहे. आणि जर का तुम्ही हे जग एकदम ह्यानी बघितलं विवेक बुद्धीने तर किती आकाशगंगा मोठी, अशा किती आकाशगंगा आहेत नाही का. हे विशाल दृष्टीने बघितलं तर ती पण लय भयानक आहे. सूक्ष्म दृष्टीने बघितलं तर ती पण लय भयानक आहे. जरा फिराव तुम्ही, व्यवस्थित आपलं इथं उजेड दिसतोय म्हणजे क्लॅरिटी चांगली येईल. तर हे मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे की अनेक प्रकारचे ही येतं मंत्र योगिन्या त्याचं रक्षण करायसाठी आहेत तत्पर. जर तुम्ही अनधिकृतरित्या कुठल्या बी मंत्रामध्ये घुसताल आणि त्याचे जप करताल तर त्या योगिन्या तुम्हाला 100% दंडित करणार आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला त्याची फटके सहन करावं लागणार आहेत. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने गोष्टी केल्या, अनधिकृतरित्या जर तुम्ही त्या मंत्रामध्ये घुसला तर 100% तुम्हाला तुमची हानी संभवते. त्या मंत्रामध्ये योगिने तुम्हाला दंडित करू शकतात, तुमच्या बुद्धीवर परिणाम होऊ शकतो. मंत्रामुळे शरीराची फ्रिक्वेन्सी बदलून जाते. सूक्ष्म शरीरामध्ये जे शरीरामध्ये कोश आहेत ना तुमचं नाही का, अन्नमय कोश नाही का, प्राणमय कोश, मनमय कोश, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, हे जे काय कोश आहेत लक्षात घ्या शरीरामध्ये. आता हे ज्यांना अध्यात्माचं थोडासा डीप स्टडी आहे त्यांना हे माहिती असेल, आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी कमेंट केली तर मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकीन की बाबा हे काय भानगड आहे, आनंदमय कोश आहे, याचा विस्तार मी करीन. तर मी ह्याच्यावरती व्हिडिओ निश्चितपणे बनवीन. तर मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही बीजमंत्र जपत असता त्यावेळेला तो मंत्र तुमच्या सूक्ष्म शरीरावरती कार्य चालू करतो. त्याच्यामुळं तुमच्या सूक्ष्म शरीरामध्ये जडणघडण चालू होती. बीजमंत्रामुळे तुमच्या सूक्ष्म शरीरामध्ये जडणघडण पहिला चालू होती आणि सूक्ष्म शरीर बदलत जातं. तुमच्या सूक्ष्म शरीराचं सगळं, तुमचे भावबोध बदलतात, भावना बदलतात, तुमचं वागणं बदलतं, सगळं मंत्र प्रभाव चालू होतो. आणि जर तुम्ही चुकीच्या मंत्र पद्धतीने जर जपला चुकीच्या पद्धतीने तर ते सगळं डॅमेज करून टाकते तुमचं सूक्ष्म शरीर. तुमची कुंडलीने सुद्धा डॅमेज होती, तुमचे चक्रस डॅमेज होऊन जाते त्याच्यामुळे, लक्षात घ्या. तर त्यामुळे मग माणूस विक्षिप्त सुद्धा होऊ शकतो. ह्याला मंत्रचळ नावाचा रोग बोललं जातं. शास्त्र ग्रंथामध्ये याला मंत्रचळ बोललं जातं. मंत्रचळ म्हणून एक आहे. तर याचा तुम्ही दासबोध जर कोणी वाचला असेल तुमच्यापैकी तर दासबोधामध्ये सुद्धा मंत्रचळ म्हणून एक आहे, उल्लेख केला रामदास स्वामींनी त्याच्यामध्ये. आता किती वेळा पानावे काय ते एवढं काय माझ्या लक्षात नाही, अनेक वर्ष झाली ते वाचून. मंत्रचळ असतो आणि चुकीच्या पद्धतीने बीजमंत्राचा जप केल्यानंतर तो रोग होऊ शकतो मंत्रचळ. मग तुम्हाला विक्षिप्त होतं.
विक्षिप्त होतो म्हणजे काय होतं तुम्हाला सांगतो. समजा मंत्र जप करत असताना, मंत्र जप केल्यानंतर तुम्हाला तुमचं जर का डायमेन्शन ओपन झालं, थर्ड आय ओपन झाला आणि तुम्हाला जर सूक्ष्म जगतातल्या काही गोष्टी दिसायला चालू झाल्या, पण त्या बंद कशा करायच्या हे तुम्हाला माहितीच नाही. गुरु नसतो, माहिती नसतं, प्रॉपर सिस्टीमने केलेलं नसतं. इंजिन चालू होतं, बंद कसं करायचं माहिती नाही. मग तुमचं लागे वाट, मग तुम्हाला त्या गोष्टी दिसायला चालू होणार ज्या इतरांना दिसणार नाही. तुम्ही त्या नादात राहणार आणि तुम्ही त्याच्याबरोबर बोलून माणूस मानणार झाला येडा. आज पाठीमागे एक बऱ्याच काही महिन्यापूर्वी मी एक बघितलं होतं, युट्यूबवर पण आलतं आणि बातमी पण होती की एक मोठा IT इंजिनियर मुलगा समशानमध्ये काहीतरी जाऊन साधना करण्याचा प्रयत्न केला. एकटा नाही येडा झाला, अख्खं खानदान येडं झालं. काय बोलतोय मी, अख्खं खानदान येडं झालं. इतकं भयानक परिणाम होऊ शकतो अनधिकृतरित्या मंत्राचा जप केल्यानंतर. हानी होऊ शकते, पूर्णपणे डॅमेज होऊ शकतात. स्वतःच करून घेऊ शकता नुकसान, तुम्ही घरच्यांचं पण करू शकता. पण एक सांगतो की जर हे झालं साईड इफेक्ट, आता नुसतं साईड इफेक्टच आहेत का ह्याचे, तर नाही. ते जर तुम्ही योग्य गुरु परंपरेतनं येऊन योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली जर राहून तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या, मंत्र जप, बीज मंत्राचा जप, तर तुम्हाला किम न साधयते नर, त्याला काही सिद्ध होऊ शकत नाही. यम यम चिंतयते कामम तम तम प्राप्नोति निश्चितम. ज्या ज्या त्याच्या मनोकामना आहेत ऑटोमॅटिकली पूर्ण व्हायला चालू होतात. त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा ऑटोमॅटिक पूर्ण व्हायला चालू होतात. तो स्वतः तर मोक्ष, त्वम आश्रितानाम हे आश्रयताम प्रयांती, तो स्वतः तर मोक्ष मिळवू शकतो आणि त्याच्या कृपेने इतरांना सुद्धा ते मोक्ष देऊ शकतो. त्याला ज्याला वाटेल की ह्याला मोक्ष मिळावा, ते त्या मंत्र बलाने, मंत्रशक्तीच्या प्रभावाने त्याला सुद्धा मोक्षाला मिळवून देऊ शकतो. इथपर्यंत त्याचं सामर्थ्य, त्याचं भाग्य बदलून जातं. त्याचं भाग्य बदलून जातं. त्याच्या नशिबातले गडांतर नष्ट होतात, दुर्योग नष्ट होतात. विधिविधानासहित केल्यानंतर जप, बीजमंत्राचा जप, बीजमंत्र जर व्यवस्थित विधिविधानासहित केला तर त्याचं भाग्य बदलून जातं. त्याच्या कुंडली सगळी त्याची चेंज होऊन जाते. कुंडली चेंज होती म्हणजे कुंडली राहतच नाही, सगळं जगदंबाच कंट्रोल घेते. त्याच्या कुंडलीत ग्रह काम करत नाहीत, कुंडली फेल, सगळं कंट्रोल देवी घेत असते, जगदंबा घेत असते. ते एक सांगतो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला गोष्ट, देवी लई मोठी आहे लक्षात घ्या. ब्रह्मा विष्णू महेश हे तर देवीचे परम भक्तच आहेत आणि सगळे ग्रह हे कोणाकडे जातात, ब्रह्मा विष्णू महेशकडे जातात संकट आलं. आणि जेव्हा ब्रह्मा विष्णू महेशला अडचण येते त्यावेळेला ते देवीकडे जातात, हे लक्षात घ्या. महाबली दैत्य महिषासूर यांनी दैत्यांचा अहंकाराचं खंडन करण्याचं, त्याची एक गुप्त एक गोष्ट तुम्हाला सांगता, एक अत्यंत गोपनीय गोष्ट आहे. देवी सिंहावर बसते. देवीच्या सिंहाचं नाव आहे सोमनंदी. माहिती ज्यांना नसत नाही माहिती करून घ्या. देवीच्या सिंहाचं नाव आहे सोमनंदी. तो सोमनंदी हा देवीचं वाहन आहे. तो कोणाचा अवतार आहे तर भगवान विष्णूचा अवतार आहे. सोमनंदी हे विष्णूचा अवतार आहे. आणि ज्या वेळेला देवी सिंहावर बसली त्यावेळेला सिंह असा दाबला गेला, कारण की ती जगदंबा आहे. ती सिंहाला ती उज काय सहन व्हायना. त्यामुळं भगवान शिवशंकरांचं विष्णूचं प्रेम अत्यंत, एकमेकांचं त्यांचं प्रेम, की विष्णू शंकराची भक्ती करतात, शंकर विष्णूची भक्ती करतात, हे एकमेकांचं ते जप करतात. तर म्हणले की विष्णूचं ते बघून त्यांना शंकरांना वाटलं की आता आपण ह्याचा भार सहन, एकट्या विष्णूवरती हा भार येतोय, मग आपण सुद्धा भार घेतला पाहिजे म्हणून, आणि त्यासोबतच भार घेतला पाहिजे. मग कसा घ्यायचा भार, तर भगवान शंकरांनी बघितलं त्या टायमिंगला की देवांना अहंकार झालाय. देवांना सुद्धा अहंकार होतो लक्षात घ्या. इंद्र इत्यादी जे देवता आहेत त्यांना वारंवार अहंकार झालेला आहे पूर्वी सुद्धा. मग त्यांचा अहंकाराचं खंडन करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी स्वतःच महिषासुराचा अवतार धारण केलेला आहे. लक्षात घ्या, ही गुप्त गोष्ट आहे. ही गोष्ट गुप्त आहे. एखाद्याला पचल, एखाद्याला रुचल, एखाद्याला नाही पण रुचणार, ते काय मला माहित नाही, पण मी जी काय आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतो. मग महाबली दैत्यराज महिषासूर यांनी गदेनी दणके देऊन देवांचा अहंकार नष्ट केला होता. तर एखादा म्हणन की बाबा हे कसं काय, महिषासूर कुठे शंकर, अरे बाप, जालंधर सुद्धा शंकराचा अवतार होता. लक्षात घ्या, जालंधर नावाचा जो राक्षस आहे ही शंकराच्या अंशातनं उत्पन्न झालेली आहेत. शंकराचे अंशातनं उत्पन्न झालेले जालंधर झाले, असे अनेक झालेले आहेत. अश्वत्थामा सुद्धा बघितला तर रुद्राचाच अवतार आहे, तो एक शंकराचाच अंश अवतार आहे. त्यामुळे हा युक्तिवाद करू नका की इतका बेकार वागणारा कसा, अरे
ते तुमचा दृष्टिकोन आहे. तुमचं चांगलं वाईट पवित्र अपवित्र हा तुमचा दृष्टिकोन आहे. हे सर्व ब्रह्ममयम जगत, हे सगळं जे आहे ब्रह्ममय, जे जे दृष्टी दिसे तिथे हरिरूप म्हणजे सर्व शिवमय, हे सांगायचे मला. सगळं ब्रह्मस्वरूप आहे. महिषासुर सुद्धा ब्रह्मस्वरूपच होता. हिरण्यकशिपूला ज्याने फाडला तो पण विष्णूच आहे. हिरण्यकशिपू सुद्धा परमेश्वराचाच एक रूप आहे. फाडणारा सुद्धा तेच आहे, तेच खाणार आहे. एक सांगतो तुम्हाला, आता ही थोड्याशा फिलॉसॉफीकडे कधी कधी विषय जातात, पण सांगणं आवश्यक आहे. एक माणूस, रामकृष्णाने सांगितलेली गोष्ट आहे. एक माणूस कुत्र्यावरती बसून चपाती खात होता आणि कुत्र्याला पण चारत होता. तर लोक त्याला बघून हसायला लागले, पण तो ब्रह्मभावामध्ये होता. त्याला सर्वत्र ब्रह्ममय दिसत होतं, विष्णुमय दिसत होतं. तर लोक हसत होते. तर तो काय बोलला माहिती का, विष्णू परिस्थितो विष्णू, विष्णू खादती विष्णवाहा, कथम हससी रे विष्णू, सर्व विष्णुमयम जगत. म्हणजे याचा अर्थ काय आहे की विष्णू परिस्थितो विष्णू, विष्णूवरती विष्णू बसलेला आहे. विष्णू खादती विष्णवाहा, विष्णू हा विष्णूला खातोय, म्हणजे अन्न सुद्धा विष्णूमय, मी सुद्धा विष्णू आहे. कथम हससी रे विष्णू, मग तुम्ही कशासाठी हसता विष्णू, विष्णू तुम्ही कशासाठी हसताय, सर्व विष्णुमयम जगत. हे हाय. आता ही थोडा फिलॉसॉफीकडं, अद्वैतवाद, आपण अद्वैतवादी असल्या कारणास्तव कधी कधी अद्वैताची थोडीशी छटा माझ्या बोलण्यात येत असते. ज्यांना आणि अद्वैत हा हिंदू धर्माचा प्राण आहे, लक्षात घ्या. तर हा तर विषय क्लिअर झाला तुम्हाला. काय बरोबर विषय चाललेला आपला, मूळ विषय. जाऊ दे, मूळ विषय सोडून आपण सरकत भरपूर अलीकडे आलोय. तर मंत्राला 6 अंग असतात, हे तर मी सांगितले तुम्हाला. 6 अंग म्हणजे अंगन्यास, प्रत्यंगन्यास, ऋषी, कवच, किलक, आणखीन गोष्टी असतात त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. योग्य गुरु परंपरेने जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्या मंत्राचे बेनिफिट्स मिळतील. त्यातनं तुमचं कल्याणकारी होईल. तुम्ही बहुसागरातनं तरुण जाताल. त्यातनं तुम्हाला देवी अनुभूती अत्यंत तीव्रतेने प्रचंड रूपात येऊ शकते, निश्चितपणे येऊ शकते. आणि जर का तुम्ही भोगस आणि पाखंडी जर व्यक्तीच्या नादीला लागून तुम्ही असं कोणाकडून बी यायरा गायरा लड्डू खायरा त्याच्याकडून जाऊन तुम्ही जर ह्या गोष्टी घेत असतील तर ते तुमच्यासाठी सुद्धा नुकसानदायक आहे. आणि तुमच्या फॅमिलीला सुद्धा तुमच्या ह्या वागणुकीमुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. हे पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सूचित करायचे. मी म्हणत नाही की तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास माणूस नाही भेटणार, भेटू शकतो. तुम्हाला दुर्गेचा मंत्र पाहिजे तर तुम्हाला दुर्गेचा मंत्र तुमच्या गावामध्ये एखादा ब्राह्मण असेल तो देऊ शकतो तुम्हाला. नवचंडीचा अधिकार असतो त्याच्यापाशी. ज्याला एक अत्यंत सूक्ष्म गोष्ट तुम्हाला सांगतो, लय महत्वाची गोष्ट आहे, लय महत्वाची नाही. आता व्हिडिओ ऍक्च्युअली बनवायला पाहिजे कुंजिका स्तोत्र. आता मला त्या दिवशी कुंजिका स्तोत्र व्हिडिओ बनवा. त्याचं फक्त तुम्हाला एवढंच माहिती, कुंजिका पाठ मात्रेनं दुर्गा पाठ फलम लभेत, नाही का. कुंजिकेच्या वाचण्याने दुर्गा पाठ केल्याचं म्हणजे 700 श्लोक दुर्गा सप्तशतीतलं वाचलं तर पुण्य मिळतं. हे तुम्ही फक्त त्याच्यामध्ये बघताय, वाचताय. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का, कुंजिका स्तोत्र ही एक कुणी करू शकतो. कुंजिका स्तोत्र जेव्हा दुर्गा सप्तशती करतो, ज्याला दुर्गा सप्तशतीचा अधिकार आहे, दुर्गा सप्तशतीचा अधिकार आहे, दुर्गा सप्तशती नित्य करतोय, त्यांनी ह्याचा कुंजिकेचा बेनिफिट त्यांनी घ्यायचा आहे. तुम्ही नाम जप करा, नाहीतर तिथं तुम्ही विधिवत दीक्षा घ्या आणि ती करा. एक सांगतो, आता समजा मी रोज दुर्गा पाठ करतोय, रोज सप्तशती वाचतोय मी समजा, आणि एखाद्या दिवशी मला काही कारण असतो, मला नाही दुर्गा सप्तशती वाचायला आली, नाही वाचायला जमलं मला, त्यावेळेला मी काय करायचे, त्यावेळेला संकल्प करून फक्त कुंजिका स्तोत्र करायचे. त्या टायमिंगला फक्त कुंजिका स्तोत्र, त्याने मला ते दुर्गा सप्तशतीचं फळ मिळणार आहे. परंतु म्हणजे थोडक्यात अजून सोपं करून सांगतो, मी एखाद्या कंपनीमध्ये रोज कामाला जातोय, पण एखाद्या दिवशी मला नाही जाता आलं कामाला, मी आजारी, त्या टायमिंगला मी रजेचा अर्ज भरून देऊ शकतो. तो रजेचा अर्ज हाच माझा अख्ख्या दिवसाची हजेरी मला मिळवून देऊ शकतो. कळलं का तुम्हाला मला काय म्हणा. रजेचा अर्ज भरला तरी मला हजेरी माझी अख्खी लागणार आहे, कारण की मला ती सिकलीव रजा दिलेली कंपनीने, अधिकार दिलेला आहे. तसं दुर्गा सप्तशती वाचली, दुर्गा सप्तशतीचा अधिकार आधी घ्यावा लागेल तुम्हाला. दुर्गा सप्तशती पूर्ण वाचावं लागेल, पूर्ण त्याचे पाठ नित्य चालू करावं लागतील. त्यावेळेला तुम्हाला ऑटोमॅटिकली ह्याचा कुंजिकेचा अधिकार येतो.
तो पण तुम्ही कधी वापरायचा आहे की ज्या वेळेला तुम्हाला काही अपरिहार्य कारण असतो, तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला वेळ नाही, काही असं घडलंय किंवा असं काही गडबड आहे किंवा तुमची तब्येत खराब आहे, त्या टायमिंगला फक्त दुर्गा पाठाचं पुण्य मिळण्यासाठी तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कंपनीत म्हणजे कामालाच जाणार नाही, नुसत्या रजाच भरत सुटल्यावर तुमचा त्याचा काय उपयोग व्हायचा नाही तुम्हाला. कधी कधी सत्सदवियोग बुद्धीचा पण उपयोग केला पाहिजे आणि करावा. तर हे असं आहे मित्रांनो, असंच असतं. तुम्हाला शॉर्टकट दिसतो पण एवढा शॉर्टकट नसतो जेवढा तुम्ही समजता, कळलं? शॉर्टकट तुम्हाला पाहिजे शॉर्टकट. त्यामुळे तुम्हाला ज्याला शॉर्टकट पाहिजे तो हमखास गुताड्यात जाणार, हमखास त्याचा तोटा होणार. शॉर्टकटने श्रीमंत व्हायला गेला, स्कॅम मध्ये सापडणार. शॉर्टकटने कुठली विद्या घ्यायला गेला की असं दात पाडणार कुठेतरी. शॉर्टकटने पुण्य मिळवायला गेला की असं दणका बसणार काहीतरी. शॉर्टकट सोडून द्या तुम्ही. शॉर्टकट हा शब्द फुली मारा. शॉर्टकट प्रत्येकासाठी नसतो. शॉर्टकट हा त्या व्यक्तींसाठी असतो, एक्सपर्ट लोकांसाठी असतो तो शॉर्टकट. सर्वसामान्यांसाठी नाही शॉर्टकट. तुम्हाला आधी एक्सपर्ट व्हावं लागेल. कळलं का मला काय? तर हे तर तुम्हाला सांगितलं. तर दुर्गेचा मंत्र तुमच्या गावातला नवचंडीचा पाठ करणारा ब्राह्मण तुम्हाला देऊ शकतो, हे सांगतोय. हा, मी कालीच्या मार्गात आहे, काळूबाईच्या मार्गात आहे, काळूबाईच्या मार्गात आहे, कालीच्या मार्गात आहे. हे मला अधिकार आहे देण्याचा, मी ते देऊ शकतो. पण जे गोष्ट मी केलेली आहे जास्त तीच मी देण्याच्याकडे माझा रोख असतो. जे मी केलं नाही ते देण्याचं मी इकडे हे करत नाही. का करत नाही? की कशासाठी? जेणेकरून नुकसान पुढच्याच नाही झालं पाहिजे. आधी आपण एक्सपेरिमेंट स्वतः करायची, स्वतः करून बघायचं ही सेफ आहे का. आणि जर सेफ असेल तर मग पुढच्याला बोलवायचं, हे सुरक्षित आहे, काय भेण्याची गरज नाही, मी आहे इथं. ह्या धोरणाचा मी माणूस आहे. मी असं वागलेलो जीवनामध्ये, मी असं वागलेलो नेहमी. मी डायरेक्टली पुढं आधी मी स्वतःचा होतो कुठल्याही गोष्टीत. हे आपला स्वभाव गुणधर्म असल्यामुळे बऱ्याच वेळेला मला ठोके सुद्धा खावं लागले, त्याच्यामध्ये नुकसान सुद्धा झालेलं आहे माझं, पण मी ते सहन केले. आलं का लक्षात? नुकसान झालेलं आहे आणि ते सहन पण केलंय, हे पण आहे. पण दुसऱ्या एक्सपेरिमेंट करण्यापेक्षा स्वतः पुढे जाणं हेच योग्य राहतं. तर विषय तर तुम्हाला क्लिअर झाला. हा, शाबर मंत्र मी तुम्हाला सांगितला काय असतो, नाम मंत्र बी सांगितला काय असतो, आणि बीज मंत्र सुद्धा सांगितलेला आहे तुम्हाला काय असतो. माला मंत्र बद्दल पण मला वाटतं सांगितलं मी तुम्हाला. माला मंत्र बाबत, माला मंत्र म्हणजे काय असतो? माला मंत्र हा बीज मंत्र नाम मंत्राचं एक मिक्सचर असतं. ते पण गुरु कृपेने ते मिळतं तुम्हाला. तर मित्रांनो, आजचा विषय पूर्णपणे मंत्र ह्या विषयावरती सांगितले. हा, शास्त्रामध्ये उल्लेख आहे, थांबा 2 मिनिटं वेट करा. शास्त्रामधला श्लोक काय मला आठवत नाही, मी श्लोक बघून तुम्हाला दादा श्लोक बघाय भावार्थ सांगून टाकतो. तर श्लोकाचा भावार्थ असा आहे की पुस्तक वाचून आणि चोरून घेतलेला मंत्र, चोरी करून घेतलेला म्हणजे दुसऱ्याला देताना चुकून तुम्हाला मिळालाय, ऐकलाय किंवा तुम्ही बघितलाय, असा मंत्र जप केल्यानंतर तो माणूस योगी ज्ञानद्वारे प्रताडित केला जातो, योगिन्यांचं भक्ष्य बनला जातो. आणि हा माणूस त्या मंत्राचा जप केल्याने पुण्यप्राप्ती व्हायची सोडून नरक प्राप्तीला कारणीभूत होतो, नरक प्राप्ती होते, त्याला अधोगती होते, असं आहे उल्लेख शास्त्रामध्ये. आता कुठला मंत्र काय ती मला ते ग्रंथ उघडून त्याच्यामध्ये बघावं लागेल, कारण की ते माझ्या लक्षात नाही, आता पाठ नाही झालेलं माझं ते अजून, पण ते असं आहे उल्लेख. मित्रांनो, ह्या गोष्टीपासून सावध राहा. आणि मंत्र, आता काही लोक दक्षिणा घेतात, पण त्यांना दोष देण्यात बी आवडत नाही, त्यांना दोष देणं हे चुकीचं आहे. तुम्ही कशासाठी त्यांना दोष देता? आता पाठीमागे मी बरेच काही आहेत महाराष्ट्रामध्ये असे काही गुरुवारी आहेत की ते सोनं घालतात जास्त आणि सोनं वापरतात, आणि त्याच्यामुळं जे आता किती अभिमानास्पद गोष्ट आहे सोनं वापरणं, त्यांच्याकडे आहे, वापरतात. आणि ह्याच लोकांनी, खरं सांगतो, भारत सोने की चिडिया होता हे त्यांच्याकडे बघून कळतंय की हे असेच पूर्वी भारतात लोक राहत होते. पण जिथं भैरव उपासना आणि देवी उपासना भारतात लोप पावले, तिथनं पुढे मग भारतावर परकीयांनी आक्रमण केलं, नाही का? पाठीमाग गावाची गावं संन्यास घ्यायला लागली होती, नाही का? आणि भैरव उपासना, शक्ती उपासना सोडून हे दुसऱ्या
वेगवेगळ्या पंत त्यांनी केले चालू. आता परिणाम होऊन परक्यांनी येऊन राज्य केलं, लुटला देश. नाही तर पूर्वी ही सगळं सोने की चिडी होती. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अंगावर असं सोनं असायचं पहिलं. म्हणून तर आपल्या शास्त्रात उल्लेख आहे की सुवर्ण दान करा, फलानं करा, गोदान करा. कारण की वैभवशाली देश होता आपला. आता झालाय सगळं कंगाल, पण पूर्वी तर होता. आणि ही जी लोक आहेत गुरुवर्य, त्यांना काही त्यांचे शिष्यगण असतील ते सुवर्ण देत असतील आणि ते गुरुदक्षिणेच्या रूपात त्याचा स्वीकार सुद्धा करत असतील. तर त्यांचा मत्सर तुम्ही करण्याचं किंवा मी करण्याचं कारणच काय? काय अधिकार काय आपल्याला त्यांचा मत्सर करण्याचा? आणि त्यांनी भिकाऱ्यासारखं करावं हे पण माझा प्रश्न आहे. त्यांनी का भिकाऱ्यासारखं करावं? देवीचं विधानच आहे, देवीचं वचनच असतं की देवीचे भक्त कधी दरिद्री राहू शकत नाही. यत्र भोग तत्र यत्र भोग तत्र मोक्ष नसते, यत्र मोक्ष तत्र भोग नसते. जिथं भोग देणारा भोग जिथं मिळतो तिथं मोक्ष मिळत नाही. काही देवता अशा आहेत की ज्या भोग देतात, काही देवता अशा आहेत की त्या मोक्ष देतात. देवी अशी की ती भोग आणि मोक्ष दोन्ही देते, एक लक्षात घ्या. तर देवी चंडिका, देवी जगदंबा ही भोग मोक्ष दोन्ही द्यायला समर्थ आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं देवीच्या भक्तांनी कधी दरिद्री राहायची गरज नाही. त्यांनी ऐश्वर्यशाली वैभवशाली जीवन जगण्याची गरज आहे आणि वैभवशाली राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. प्रत्येक देवी भक्तांनी वैभवशाली जीवन जगलं पाहिजे. त्यांनी का भिकाऱ्यासारखं राहावं? देवी त्यांना भिकाऱ्यासारखं तरी का ठेवीन? जर का ते त्या व्यक्तींना जर का त्यांचे शिष्य देत असतील सुवर्ण आणि त्यांना परवडत असेल त्यांना, तर आपण त्यांच्या जाळायचे काय कारण आहे? काहीच कारण नाही असं पण माझं मत आहे. त्यांनी उलट आणखीन श्रीमंत व्हावं असंच आपण प्रार्थना करू. त्यांनीच का म्हणून तुम्ही पण श्रीमंत व्हा. प्रत्येक देवी भक्ताने श्रीमंत झालं पाहिजे. तर मी असं का बोललो यत्र भोग तत्र योग नसते? कारण की तुम्हाला सांगतो एक ऑब्झर्वेशनची गोष्ट आहे. तुम्ही कधी पण ऑब्झर्वेशन करा ह्या गोष्टीचं. भगवान शिवशंकर हा देवता भोग त्वरित देऊन टाकतो. कारण की त्याचं कारण आहे, भगवान शिवशंकर कुठे बसतात? तपाला. तपाला बसल्याच्या नंतर ती तुम्ही जर त्यांची जप जास्त करायला लागली तर ते त्यांना डिस्टर्ब होतं. म्हणजे ह्याचं काय बाबा सारखं ताप देते, देऊन टाका ह्याला. मग ती एकदम गाबाळा देऊन टाकणार तुम्हाला, म्हणजे वैभव येणार तुम्हाला. मग तुम्हाला वैभव आलं की तुम्ही भुलणार. तुम्ही कशाला ती जप बीप करत बसला? तुम्ही धुंद काम, वासना, विषय, भोग ह्याच्यात तुम्ही धुंद व्हाणार. पण विष्णूचं तसं नाही. विष्णू काय करतो? म्हणून शंकराचे भक्त जास्त करून श्रीमंत आढळून येतात. धन देतो देवता लगेच. विष्णू काय करतो? वाटलं तर प्रमाण सांगतो तुम्हाला. भागवत मध्ये तुम्ही वाचा. हरी काय बरं एकनाथाने हरी भक्तांचे हरावया चित्त, हरी हरतो त्यांचे वित्त. हे भागवतात लिहिलंय बघा. भागवतात सांगितले भक्तांचे हरावया चित्त, हरी हरतो त्यांचे वित्त. भागवत एकनाथी भागवत मध्ये हे वाचलेलं आहे आपण, किंवा महाभारत रामायण मध्ये वाचलं असेल. दोन्हीपैकी कुठल्या तरी ग्रंथात हे वाचन आहे. तर भक्तांचे हरावया चित्त, हरिहरतो त्यांचे वित्त. म्हणजे तुम्हाला तुमचं चित्त हरण करण्यासाठी तुमचं वैभव घेऊन टाकतो विष्णू. आणि मग तुम्ही काय होता? कारण की त्याची भूमिका काय असते विष्णूची, की तुम्ही विषयासक्त नाही झाला पाहिजे, तुम्ही त्याच्यापासून दूर नाही झाला पाहिजे. म्हणून विष्णू काय करतो? तुम्हाला कंटिन्यू तुमचा फोकस त्या देवावरती राहण्यासाठी तुम्हाला तसं ठेवतो. हे त्याच्यामध्ये आहे. देवतेचे काही स्वभाव गुणधर्म पण असतात. स्वभाव गुणधर्म असतात. सगुण देवता रूपात तुम्ही बसताय म्हणलं स्वभाव गुणधर्म असतोच. म्हणून सगुण म्हणू की निर्गुण रे आहे का नाही? अभंग एकनाथ ज्ञानेश्वर महाराजांचा. तर मला हे सांगायचं. पण देवीचं तसं नाही. देवी तसं नाही. देवी काय करते? मागता जो तुझी भक्ती करल त्याला भोग ऐश्वर भरपूर देते. देवी कधी म्हणत नाही तू हे खाऊ नको, तू ते घालू नको, तू इकडं जाऊ नको. देवी काय म्हणते? तू ही सगळं तू. विष्णूचे भक्त काय म्हणतात की विष्णूचा आम्ही दास आहे. विष्णुदास, स्वतःला विष्णुदास म्हणतो. शिवाचे भक्त सुद्धा शंकराला दास म्हणून घेतात, आम्ही शंकराचे दास आहे. परंतु देवीचे भक्त म्हणतात आम्ही देवीचे पुत्र आहे. आता तुम्ही मला एक सांगा, साधी सरळ सोपी गोष्ट. कुठला माणूस म्हणू शकतो का की भोग मी लावील तेव्हा? हा मी लावतो, ठेवते. हा तर विषय काय? कुठला नोकर म्हणू शकतो की हे मालकाची इस्टेट, ही सगळी माझी इस्टेट आहे? नाही म्हणू शकत. तसं जो दास भावनेने भक्ती करतो तो म्हणू शकत नाही की हे सगळं माझंच आहे. नाही म्हणू शकत. कारण की तो
ते म्हणा माझ्या मालकाचे सगळं, परंतु देवीचा भक्त जो असतो तो पुत्र आहे, पुत्राचा मातेच्या इस्टेटी पूर्ण अधिकार असतो. ते म्हणतो ही सगळं माझंच आहे, ही सगळं ब्रह्मांड माझं आहे. आणि देवी म्हणते ही सगळं तुझं निर्धास्तपणे ह्या पूर्ण ब्रह्मांडातल्या सुख भोग ऐश्वर्याचा उपभोग घे मस्तपैकी, आणि नंतर मग माझ्याकडे ये, मी मोक्ष देते तुला, ही देवी सांगत असते, लक्षात घ्या. त्याच्यामुळं शाक्त जी लोक आहेत ही पैशापाण्याने बी श्रीमंत राहतात, कधी बी ऐश्वर्यशाली राहतात, मन अशी शूर पण असतात, अशी भित्री वगैरे नसतात, शूर असतात, धाडशी असतात, सिंहासारखे असतात ते, आणि सिंहासारखेच जगतात. की देवी सिंहावर बसते, तसं जंगल सिंहामध्ये भ्रमण करत राहतो आणि सगळे पशुप्राणी त्याला भेटतात. तसे देवीचे परमभक्त हे अवनी तलावर राहताना सुद्धा सिंहासारखे राहतात आणि परलोकी सुद्धा ते सिंहासारखेच राहतात. ते ह्या ब्रह्मांडात पूर्ण ऐश्वर्यशाली जीवन जगून पूर्ण भोग घेऊन मोक्ष प्राप्त करतात. त्यांची भोग वासना पूर्णपणे देवता तृप्त करून टाकत असते, त्यांची काही ठेवत नाही बाकी त्यांचं. हे एक देवीचा गुणधर्म मी तुम्हाला सांगितलंय, अनुभवावरून सांगतोय. तर त्या गोष्टी अशा आहेत. म्हणून देवीची पूजा करा, देवीची भक्ती करा, आणि देवी तुम्हाला कधी म्हणत नाही की हे खाऊ नका, ते खाऊ नका, फलानं ढेमकानं. देवी सांगते तुम्हाला तुला जे आवडेल ते खा, तुला जे घालू वाटेल ते घाल, फक्त तुम्ही धर्माच्या विरुद्ध जे काय उल्लेख आहे, धर्मशास्त्रात ज्याचा निषेध केलाय त्या गोष्टी फक्त करायच्या नाहीत. म्हणजे पापकर्म तुम्ही करायचं नाही. शास्त्र ग्रंथात तुम्हाला सांगितले तुम्हाला नॉनव्हेज खाण्याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे धर्मग्रंथाने, परंतु कधी यज्ञ प्रित्यर्थ झाला असेल तर तुम्हाला खाण्यापिण्याला बंधन नाही, तुम्ही ते खाऊ शकता. पण कसं शास्त्राला धरून, विधी नियमाला धरून, म्हणजे शास्त्र ग्रंथाला जी तर विधीनी परवानगी दिलेली, वेदांनी अनुमती दिलेली, शास्त्राने अनुमती दिली, त्यावेळेला विधिवत केलेलं तुम्ही ते खा, विधिवत जे सांगितले ते राहा, धन कमवा, धर्माच्या मार्गात कामा, अधर्माने धन कमवू नका. असं नाही देवी म्हणते की हे जर ब्रह्मांडच होते मग तू काय बेकर, असं पण नाही. देणार तुम्हाला सगळं ऐश्वर्य, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही गुन्हेगारी करावे, तुम्ही पापकर्म करावं, तुम्ही स्वैराचार करावा, असं आता अर्थ नाही. अर्थ गूढ अर्थ वेगळेत. वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ हे दोन अर्थ असतात. वाच्यार्थ म्हणजे जे बोललोय ती बोललोय ते जसं तसा अर्थ काढणे, आणि लक्ष्यार्थ म्हणजे जो बोललाय काय पण त्याचा अर्थ हा अंकित केलेला आहे, इंगित केलेला आहे, तो वेगळा. म्हणजे मी जे बोलतोय त्याचा लक्ष्यार्थ वेगळा आहे की तुम्ही धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती करावी, हा देवीचा संदेश आहे तुम्हाला. देवीचं काय म्हणणं आहे की तुम्ही धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त करा. धर्म पहिल्यांदा पाहिजे, धर्माने अर्थ कमवा, धर्मयुक्त राहून अर्थ कमवा, पैसा धर्माच्या मार्गातनं कमवा. अर्थ कमवून म्हणजे पैसा संपत्ती उपलब्ध करून तुम्ही काम म्हणजे तुमच्या कामना ज्या तुमच्या आहेत त्या पूर्ण करा, आणि मग मोक्ष मिळवा. चतुर्विध पुरुषार्थ ही देणारी जगदंबा आहे, हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. व्हिडिओ फारच मोठा झालाय, परंतु जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलाय. त्यामुळे तुम्हाला जर आणखीन एखाद्या कुठल्या विषयावर माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि काही शंका असेल तर ते पण कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला. आणि व्हॉट्सअपवर जर मेसेज करायचा असेल तर माझा नंबर तुम्हाला सांगतो, 86 68 27 70 78 या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा. माझी भेट घ्यायला यायचं असेल तुम्हाला तर गुगलवरती तुम्ही दक्षिण काली मंदिर बारामती असं टाका, लोकेशन त्या ठिकाणी उपलब्ध होईल तुम्हाला. धन्यवाद.